मित्रांनो नमस्कार. कारंजा लाड येथील संतोषी भजनी मंडळ सहारा कॉलनी येथील आमच्या भगिनी या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आलेल्या आहेत, स्वच्छता करत आहेत. बघा आता पुरुषांसोबत महिला पण सरसावल्या आहेत आणि ह्या ॲक्टिव्ह आहेत सामाजिक कार्यासाठी. यांना असं वाटलं की आपण सुद्धा जाऊन तिथे सेवा द्यावी. मॅडम नमस्कार. नमस्कार. या वैकुंठ स्मशानभूमीत तुमचं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. कारण की महिला या ठिकाणी यायला घाबरतात. त्यांना असं वाटते की स्मशानभूमीत महिलांनी जाऊ नये, ही अंधश्रद्धा सुद्धा आहे. परंतु तुम्ही ती अंधश्रद्धा मोडून काढली. तुम्ही एवढी मोठी टीम घेऊन इथं आल्यात. तुमचं कितीतरी कौतुकच करावं असं वाटते मला. आणि तुमच्यापासून इतर स्त्रियांनी काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे. आपला थोडक्यामध्ये परिचय आणि तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला इथं येण्याची इच्छा कशी झाली मॅडम? बरं, माझं नाव आशा परमेश्वर व्यवहारे आणि आमचं संतोषी माता महिला भजनी मंडळ आहे. आणि 2 वर्ष झाले आमच्या मंडळाला. पण आम्ही 1 वर्षापासून तुकडोजी महाराजाच्या विचारावर स्वच्छता मोहीम राबवत आहोत. आणि दर एकादशीला आमची स्वच्छता मोहीम सुरूच असते 5:30 ते 6:30. आणि ह्या महिलांचा सपोर्ट खूप आहे मला. हां, आणि त्याच्यामुळे आम्हाला हे करावं असं वाटतं की एक दिवस स्मशानभूमी स्वच्छता करा अशी इच्छा आमची झालेलीच होती. पण आता हा योग आला. या दिवशी अमावस्या असल्यावर बी आम्ही काहीच मनात धरून केलं नाही की बा जाऊ नये म्हणून. हां, नाही, आज कोणी येत नाही ना अमावस्याच्या दिवशी स्मशानभूमीत नाही जाऊ बा. पण आमचा तसा विचार नाही आहे. यायचं म्हणजे यायचं. 18 तारीख भेटली ना आपल्याला तर मग त्या दिवशी जायचं. तर सर्व महिलांचं तसं कौतुक करायचं वाटते मला की बा त्या बी उत्सुक राहतात येण्यासाठी. आणि बाकीच्या महिला हळदी कुंकू आणि इतर कार्यक्रमात त्यांचं नेटवर्क बिझी राहते आणि त्या अशा बाहेर निघायला त्यांना वेळच मिळत नाही. मिळाला तरी हिंमत होत नाही. त्यांच्यासाठी काही संदेश? नाही, मी त्यांना तेच सांगते की बा थोडंसं इकडे थोडा वेळ द्या. तुम्ही जरी मंडळात जाता तरी हे स्वच्छता मोहीम राबवत जा. फक्त एकच काम नाही करायचं घर हे. आम्ही किती वर्षापासून सगळे कामं घरचे करून सुद्धा हे राबवत आहोत. त्याच्यासाठी सगळ्या महिलांना सांगते थोडा वेळ काढा आणि याच्यासाठी थोडा वेळ द्या. अशी माझी इच्छा आहे की सगळ्या महिलांनी याच्यात गेलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. आता सगळ्यांचा परिचय घेऊ. एक मॅडमचा परिचय सगळं सांगा तुम्ही. आपलं नाव मॅडम? मी विद्या संजय चंदनकर. मी तशी पोलीस पाटील आहे. हो का? कोणत्या गावच्या? मानोरा तालुक्यात हिवरा गाव आहे. हिवरा गाव. बरं, या मंडळाशी कधी जुळल्या तुम्ही? आता आम्हाला एक वर्ष होऊन गेलं सर. हो का? म्हणजे दर रविवारी जाता की? एकादशीला जातो आम्ही. एकादशीला आमची एकादश आम्ही स्वच्छतेसाठी ठेवलेली आहे. स्वच्छतेसाठी? आणि कुठे कुठे करता स्वच्छता? सार्वजनिक मंदिर असतात ना, मंदिर सार्वजनिक ठिकाणी जाऊन आम्ही स्वच्छता देतो. स्मशानभूमीत पहिल्यांदा इथे पहिल्यांदा? हा, पहिल्यांदा आलो. आमची इच्छा होती, बरीच इच्छा होती की स्मशानभूमीला आपण एकदा स्वच्छता करू. पण ते कसं योग नाही आला. आणि आज रविवारी सरच्या आम्हाला छान योग आलेला आहे अनेक दिवसापासून. बरं, इथं येऊन कसं वाटलं तुम्हाला? इथं येऊन आधी भीती वाटत होती की स्मशानभूमीत जायचं असं वाटतं. पण इथची जागा पाहून ना खूप प्रसन्न वाटत आहे. कारण की आम्ही दर रविवारी येतो ना, इथे पूर्ण स्वच्छ करतो. आणि त्या गोगरींच्या मुळेही आम्हाला हे सरांच्यामुळे सर्वांमुळे आम्हाला तारीख भेटली आहे. चांगली गोष्ट आहे. मला तरी वाटते सर, प्रत्येकाचं एक स्वप्न असायला पाहिजे. पूर्ण म्हणजे स्वच्छता हे एक आपलं स्वप्न असायला पाहिजे. बिलकुल, स्वच्छतेशिवाय काही नाही आहे ना मॅडम. हाँ, हमारा एक ही सपना होना चाहिए, स्वच्छ भारत होना. स्वच्छ भारत होणारा. पण मी काल तिकडे गेलो तर अस्वच्छता आहे. दारवा वेस, मानोरा रोड पलीकडं सगळीकडं कचरा. नाही, आता येताना कचराच दिसतो. मला तरी आम्ही असं ठरवून राहिलो की प्रत्येक ठिकाणी जाऊन जिथं आम्हाला कचरा, जिथं घाण दिसते तिथं जाऊन आम्ही एक दिवस स्वच्छता करणार आहोत. चांगली गोष्ट आहे. आपलं अभिनंदन. ताईंना द्या. ताई, आपलं नाव सांगा. माझं नाव सुमन हरीश साखरकर. आणि काय करता? गृहिणी.
गृहिणी आहेत. हो गाव कुठे? आमचं धनच आहे पण आता इथंच राहतो. बरं, कसं वाटते या चळवळीमध्ये तुम्हाला काम करून? खूप चांगलं वाटते. मॅडम सोबत खूप चांगलं वाटते. चांगली गोष्ट आहे. आणि यानंतर हे जुळूनच राहाल का? हो हो पती काय करतात? सेंट्रल बँकेत असते. सेंट्रल बँकेत. हो बरं, तुम्ही या ठिकाणी स्मशानभूमीत यायचं आहे तर ते रागावले नाही? नाही नाही ते सोबत आहे. सर आहेत का? अभिनंदन. रागावले नाही ते. हा. त्याला पण असं करायलाही आवडते. हो, हो. हा, कुठं कुठं जाते ते समोर पुढाकार असते त्याच्याला. हो, हो चांगली गोष्ट आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. ताईला द्या. ये जा. ताई, आपलं नाव नंदा जाधव, आणि कुठे राहता? सारा कॉलनी. किती वर्षापासून काम करताय? आम्ही 2 वर्ष झालं. आणि आतापर्यंत तुम्हाला इथं यायला भेटलं होतं का? नाही, पहिलीच वेळ आहे. इथं भीती तर नाही वाटत? नाही, अजिबात नाही. कारण की कसं काही भीती वाटणार, शेवटचं घर तर हेच राहणार आहे ना आपलं. कितीही छान घर असलं तर शेवटी हेच घर मान्य करावं लागतं. मग नवीन पिढीला काही संदेश माझ्याकडनं हेच संदेश राहणार आहे, कितीही सुंदर घर मानलं तर शेवट घर हेच राहणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी इथं स्वच्छता करावी आणि सगळ्यांनी चांगलं राहावं, माझं म्हणणं आहे. प्रत्येकाने ही भूमिका तयार करून. धन्यवाद, सदिच्छा तुम्हाला. ताईला द्या. ताई, आपला परिचय? माझं नाव सौ उषा सतीश डकवार. आणि काय करता तुम्ही? मी गृहिणीच आहे. गृहिणी. आणि पती काय करतात? सेंट्रल बँकेत आहे. हो का? बरं, इथे येऊन कसं वाटलं? मला खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. इथली स्वच्छता आवडली का? हो आवडली. महाराज येऊन उभे राहिले इथले, ते पण सगळं पाहतात. मला खूप आनंद झाला इथे. मी पहिल्यांदाच आली इथे. आपलं थँक्यू. चालू द्या आपलं काम. ठीक आहे. ताईचा परिचय. नाव सांगा ना ताई. भारती राजेश घोगरे. बरं, किती वर्षापासून या चळवळीमध्ये, भजनी मंडळामध्ये 2 वर्ष झाले. करतात तुमचे मुलं बाळ? माझी मुलं शिकत आहे. बरं, इथं येऊन तुम्हाला कसं वाटते? एकदम प्रसन्न वाटलं. प्रसन्न वाटते. याच्यानंतर कधी बोलवलं तर याल का? हो हो. बरं, इथं आता तुम्ही स्वच्छता केली, काय काय करणार आहात इथे? आम्ही असं जे सांगितलं काम ते आम्ही करू. ठीक आहे. ताई, आपलं नाव? कमला लक्ष्मण मालखेडे. कधीपासून काम करता इथे? इथे आता पहिल्यांदाच आली. चांगलं वाटतं? लय मस्त वाटतं राहायला. स्मशानभूमीमध्ये काहीच नाही वाटत. मशानभूमी काहीच नाही वाटत. आणखी काही सुधारणा करायच्या आहे आपल्याला? आता हो बाय या तेच. ठिकाणी म्हणजे झाडं लावायचे आहे दोन्ही बाजूला, पाण्याची व्यवस्था करायची आहे. असं वाटलं पाहिजे की हे स्वर्गच आहे की नाही? हो हो त्याच्यामध्ये सहकार्य कराल का आम्हाला? हो हो हो. ठीक आहे. ताईचं नाव? मंगला रवींद्र दहापुते. कधीपासून काम करतात ताई? 2 वर्षापासून यांच्या भजनी मंडळात आहे तेव्हापासून. बरं बरं. आणि कारंजालाच राहता का? हो कारंजालाच राहतो. बरं, आज तुम्ही इथं आल्या तर तुम्हाला कसं वाटत आहे? प्रसन्न वाटत आहे. एकदम चांगलं वाटते. इतर स्त्रियांसाठी काही संदेश आहे का? इतर तिघांसाठी नाही तसा. म्हणजे कधी यायला भेटते कोणाला, आपल्या घरचं वारलं तरच यायला भेटते. पण आज या निमित्तानं आम्हाला आज यायला भेटलं. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. नाव आपलं? सौ नर्मदा तुकाराम चोपडे. बरं, वय किती आहे? 65च्या वर आहे. 65च्या वर. तरी पण तुम्हाला इथे यावंसं वाटलं? हो, कसं वाटते? छान वाटते. काय करते पती? शेतीच करत होते. शेती करतात का? आता घरी बसून आहे तर. आणि इतर स्त्रियांसाठी संदेश? चांगलं काम करत आहे त्या. बरं बरं, हां, ठीक छान आहे, काम करत आहे. धन्यवाद. अभिनंदन आपलं. आता आपण या ठिकाणचे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये जे सेवा करतात आणि सगळ्या प्रकारचं काम करतात, इथे राहणारे जे महाराज आहे ते आपल्याला आजच्या या आमच्या भगिनी इथे आलेल्या आहे, स्वच्छता करत आहे. याविषयी त्यांना काय वाटते तर सांगा बरं. आज चांगलं वाटलं, कारण कधी येत नाहीत लेडीज कधी येत नसतात. मयत झाली तरी सोबत येतात, नाही येत नाहीत. आज आणि ते स्वच्छतेसाठी आले, याच्यासाठी चांगलं वाटलं, एकदम छान वाटलं. हो. बरं, या ठिकाणी तुम्हाला काय वाटते, आणखी काय सुधारणा करायला पाहिजे? सुधारणा तर भरपूर व्हायची राहिली, आणखी झाडं लावायची राहिले, आणखी तिथली बरीच सुधारणा राहिली पाहिजे. ते चालू आहे. नवीन लोकांना त्यांना आपण सांगू? हो हो, चालेल. बरं, ठीक आहे, धन्यवाद. हो, आपलं नाव काय? माझं नाव हरीश साखरकर. मी सेंट्रल बँक उंबरडा बाजार येथे कार्यस्थ आहो. हो का? आणि मला मला हा जो स्वच्छतेचा उपक्रम हरिभक्त पारायण आदरणीय मधुकर महाराज खोडे, हा 2006मध्ये आमच्या इथं भागवत सप्ताह झाला होता. तेव्हापासून मला हे स्वच्छताचा म्हणजे हे आहे. दिलीप गिल्डा जे आहे ना त्याच्यामध्ये? दिलीप भाऊ गिरडा
हो महाराजा शोरूमवाले. बरं. आणि मला आदरणीय व्यवहारे सरनी सांगितलं की बा दर रविवारी इथे स्वच्छतेचा कार्यक्रम असतो. ते बरेच दिवसापासून असं चालू होतं, पण आज सगळा हा योग आला. खरोखर म्हणजे खरे ग्राम निष्काम ही ग्रामसेवा, खरे ग्राम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. खरोखर जर प्रत्येकानं जर हा स्वच्छतेचा संदेश आपण प्रशासनाकडे लक्ष न देता आपण जर स्वतः जर प्रत्येकानं जर हा स्वच्छतेचा मार्ग घेतला तर गाव हे स्वर्ग व्हायला काही विषय वेळ लागत नाही आणि हा चांगला मार्ग आहे. नवीन पिढीसाठी संदेश, नवीन पिढीसाठी एकच माझं म्हणणं आहे की आपण जर आपल्या घरापासून जर सुधारणा केली स्वच्छतेची, आणि खरोखर स्वच्छता म्हणजे हे आपल्या सर्व आरोग्यासाठी आहे, आणि आपण स्वच्छता, वृक्षारोपण हे असे उपक्रम राबवलेच पाहिजे, हा माझा संदेश आहे. तुमच्या पत्नी या मंडळामध्ये काम करतात, हां. याविषयी काही थोडक्यामध्ये? हां, माझ्या पत्नी जे या मंडळामध्ये काम करतं खूप चांगलं, मला एक अभिमानास्पद आहे की बा मनुष्य हा जन्माला आल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी घडावं. नुसता माणूस म्हणजे हा एक पुतळा नसून चांगलाच म्हणजे समाजकार्यातनी माणूस समाविष्ट झालं पाहिजे. आणि माझी पत्नी जे समाविष्ट झाले आणि त्यांना पण या स्वच्छतेचा आधीपासूनच हे आहेत, अंग आहे. हो का? हां, बरं, ठीक आहे, धन्यवाद. हो. मित्रांनो, बघितलं, समाज बदल रहा है, क्योंकि समाज में कोई न कोई यदि आगे आया तो उनके साथ बहुत से लोग आने के लिए तैयार रहते हैं. सिर्फ इच्छा चाहिए. हमारे बहनों ने इच्छा दिखाई, आज वो आई यहाँ पे, उनको बहुत अच्छा लगा. स्वच्छता अभियान में उन्होंने हिस्सा लिया और समाज ने जो कहा था कि स्मशान भूमि में महिलाओं ने जाना नहीं चाहिए, अपवित्र होता है, भूत रहते हैं, इस कथन को उन्होंने समाप्त कर दिया है. आज वो निर्भय बन चुकी है, समाज सेविका बन चुकी है. बाकी महिलाओं से मेरा निवेदन है कि उन्होंने इन महिलाओं से कुछ आदर्श लेना चाहिए, कुछ न कुछ करके दिखाना चाहिए, तभी हमारा भारत स्वच्छ होगा. स्वच्छ भारत कहने से काम नहीं चलेगा, लेकिन स्वयं काम करना उसे सबसे ज़्यादा महत्व है. यहाँ पर काफ़ी स्वच्छता है और बहुत कुछ करना बाकी है दोस्तों. करेंगे हम एक दूसरे के सहयोग से. फिर से इन बहनों का अभिनंदन करता हूँ. बहुत अच्छा कार्य किया उन्होंने, वो करते ही रहेगी, क्योंकि इसलिए तो कहा गया है नारी का सम्मान करो, नारी है अपराजिता. नारी ने, महिला ने यदि चाहा तो वो बहुत कुछ कर सकती है. पहले घर के बाहर महिलाएं नहीं जाती थी पढ़ाई करने के लिए, लेकिन आज कहीं भी जाती है, हर क्षेत्र में महिलाओं ने अपना योगदान दिया है और बहुत अच्छा काम कर रही है. ये वीडियो यदि आपको समाज सेवा के लिए अच्छा लगता है, कुछ न कुछ समाज ने आदर्श लेना चाहिए ऐसा लगता है, तो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए, वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और भारत को स्वच्छ बनाने के लिए और लोगों के मन को भी स्वच्छ बनाने के लिए प्रयास कीजिए. फिर से मिलते हैं, तब तक के लिए धन्यवाद. ये अंतिम यात्रा के लिए रथ है, इसमें स्वच्छता अभियान चल रहा है, पानी डालने का कार्य भी चल रहा है.
या एक शहीद स्मारक के वहाँ विशेष स्वच्छता अभियान चला रहे हैं सेवाधारी परिवार के लोग। यहाँ कचरा काफ़ी हो गया था, उग गया था, इन्होंने स्वच्छ कर दिया। करून तुम्हाला अगदी एक आनंदी आणि प्रसन्न वाटते. आनंदी आणि प्रसन्न वाटते. वा वा, चांगली गोष्ट आहे. हा बराचसा कचरा झाला होता ना इथे. हो पुष्कळ आणि एका वर्षापासून वाढलेला कचरा मोठा. बरं, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. वेलकम. शहीद सुनील विठ्ठलरावजी ढोपे हे शहीद झाले 15 सप्टेंबर 2018ला. यांनी देशासाठी मोठं कार्य केलेलं आहे. त्यांना आपण नमन करूया. आणि या ठिकाणी स्वच्छता करायला सेवाधारी परिवारातील आमचे मित्र आलेले आहे. नाना चौधरी आपले विचार व्यक्त करतील. या शहीदांनी आपल्या देशासाठी आपलं प्राण अर्पण केलेलं आहे आणि त्यांच्या या समाधीपाशी आणि आपला हा जो 26 जानेवारीचा झेंडावंदन आपण कार्यक्रम असतो, तो 26 जानेवारीच्या तयारीनिशी आम्ही हे सगळं इथली साफ स्वच्छता मोहीम सुरुवात केलेली आहे. सगळे परिवारातील सदस्य यात समाविष्ट झालेले आहेत आणि सगळ्या मिळून हा भाग आम्ही स्वच्छ करण्याचं काम चालू केलेलं आहे. धन्यवाद शंकर.